सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. 350 पावणे 400 वर्षापूर्वींचं पूर्वीचं समर्थांचं हे वचन मी वाचलं बारकाईने आणि एकूणच दासबोध चालला जरा. मला असं त्यात काही आहे का हे बघायचं होतं की सांगे पुत्राची महत्ता, तो एक मूर्ख. मला दिसलं नाही म्हणा का समर्थांनी लिहिलं नाही, कदाचित कुठल्याही बापाचा पोरगा थोडासा कीर्तिवंत गुणवंत व्हावा याच्याकरता त्याला त्या पुत्राला विशी यावी लागते आणि बापाला किमान 40 ते 45 वय गाठावं लागतं. आणि समर्थांना असं वाटलं असेल की 45 पर्यंत बऱ्यापैकी पोक्तपणा बापाला येतो, त्यामुळे मुलाच्या कीर्तीचा उपयोग तो स्वतः करता करेल, असं असं साधारणतः तर्क समर्थांनी वापरला असावा. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. समर्थांनी माझ्यासारख्याचा अपवाद म्हणजे बाल्या नाव धारण केलेल्या व्यक्तीला, इसमाला कोणी राम म्हणत असेल, कोणी रामकृष्ण म्हणत असेल, कोणी बिडवई, कोणी बिडवई सर, तरी पण 50शी उलटून गेली तरी त्याच्यातला बाल्या त्यांनी जिवंत ठेवला आहे. म्हणजे पोरकटपणा थोडक्यात आहे. असो मित्रा पियुष, आज तुझा वाढदिवस. म्हणजे एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर वयाच्या 35पर्यंत मी माझ्या वडिलांच्या, आमच्या तीर्थरूपांच्या पुण्याईवर जगलो. आणि केवळ बोलण्यापुरतं नाही, सगळी कामं अण्णा करून घ्यायची. माझे प्रमाणपत्र जमवून ठेवणे, आणखीन काय काय सगळं सगळं सगळंच एकूणच अण्णा म्हणजे. असो, त्यांच्यावरची पण तुझी एक कविता आहे, अस्वस्थ रजनी उदे. आणि नंतर तुला खरं सांगतो, म्हणजे तुझ्याकडे मी मुलगा म्हणून आपलं जेवढं कोडकौतुक करायचं तेवढं तुझ्या वयाच्या 10व्या-11व्या वर्षापर्यंत बेताबात केलं. पण मित्रा, काय सांगावं, 2013 साली 13 मेला, 2012 साली सॉरी, तुझा काव्यसंग्रह प्रकाशात आला आणि त्याच्या अगोदर एक वर्ष 2 वर्ष तुझ्या कविता यायला लागल्या. मला कवितेमधलं थोडंफार कळतं, अगदी तुझ्या इतकं रदीप, काफिया, यती, मात्रा हे जरी कळत नसलं तरी कविता बरी, उत्तम, चांगली असं एवढा एवढा मला त्यात वर्गीकरण नक्कीच करता येतं. आज मला तुला शुभेच्छा देताना, आशीर्वाद देताना मी काय केलंय माहिती आहे? म्हणजे असं सगळं आज दुपारी, आज याला हा सगळा पसारा आज निघण्याकरता निमित्त घडलं ते 23 ऑगस्टचा कालचा प्रसंग. म्हणजे 23 ऑगस्टचा प्रसंग असा की 23 ऑगस्टला विंदांची जयंती असते आणि विंदा गेले 14 मार्च 2010ला. आपण इकडे ज्योतिनगरात राहायला आलो होतो, तू खेळून आलास आणि टी व्हीवर विंदांचं काहीतरी चाललेलं, तू आपला आला. व्यक्त न होणे हा तुझा म्हणजे स्थायी भाव आहे. किती ना रे, अगदी एखाद्याचा वाढदिवस जरी असेल तरी फक्त हॅपी बर्थडे तू लिहितोस. वास्तविक पाहता एखादी प्रदीर्घ कविता तू क्षणात लिहू शकतोस, पण हॅपी बर्थडे टू यू याच्या व्यतिरिक्त लिहित नाही. त्याच्यातही अलंकारिक मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वगैरे वगैरे, असं मे युअर ड्रीम्स कम ट्रू, काही काही लिहित नाहीस. काय रे असं ते हे एवढं मला सापडलंय माहिती आहे तुला. आज मी सगळी वर्तमानपत्र तुझ्या आईने जी जपून ठेवली ती आत्ता बाहेर काढली, वर्तमानपत्रातली कात्रणं. खोटं सांगत नाही, अतिशयोक्ती तर अजिबातच करत नाही. मी सगळी प्रमाणपत्र एका बाजूला ठेवली. लौकिकार्थाने जे शिक्षण घेतलं जातं त्याची, म्हणजे 10वीची असतील, 4थीची असतील, 7वीची असतील, स्कॉलरशिप असेल, काय काय हस्ताक्षर आहे, आणखीन बरंच काही काही आहे. त्याचा वेळ त्याच्यावर बोलण्यात मला वेळ घालवावा असं वाटत नाही, कारण ती प्रमाणपत्र मिळतात. ती मिळालीच पाहिजेत, ती तू मिळवलीच. पण हे माझ्यासमोर हा जो पसारा आहे, आता प्रत्येकाला स्पर्श करत करत जायचा आणि हे सगळं मला जर 15-16 मिनिटात जर बसवायचं असेल तर हे कसं कसं शक्य होतंय. हरकत नाही, हे जसं जमेल तसं बघूयात. मी म्हणत असं होतो की विंदा गेले 14 मार्चला, 14 मार्च 2010, त्यावेळेला आपलं वय साहेब काहीतरी 12, 12:30, 12:15 असं होतं. टी व्हीवर विंदांची बातमी पाहिली आणि तू आतमध्ये गेलास. ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर त्यांच्या जाण्याचं दुःख 12 वर्षाच्या मुलाला व्हावं
इतकं एखाद्याने साहित्यिक विश्वात आम्ही आलो तुमच्याजवळ, तुला म्हटलं अरे काय झालं, काय कुठे बोललास, कुठे म्हटलं अरे एक कागद घे आणि विंदांबद्दल काय वाटतं ते लिही. तू खरं 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 का कुठल्या कागदावर लिहिलं. मी तो कागद तसाच उचलला, दैनिक सकाळकडे धाव घेतली. दैनिक सकाळमध्ये मी ते चिटोरवर टाकलं. दुसऱ्या दिवशी प्रकाश लुलेकर, काय कोण कोण माणसं होती मला आठवत नाही, ते कात्रण मला सापडत नाही. ते कात्रण, या सगळ्या कात्रणांमध्ये मला ते कात्रण आवश्यक होतं. कारण मला तुझ्या त्या कात्रणाचा धागा पकडून मला विंदांच्या कविता आणि तसं करत करत आजच्या 24 ऑगस्टला नची केळकरांची जयंती, असं सगळं मला ऑनलाईन व्हिडिओ, ऑनलाईन नाहीच ते, ऑफलाईनच आहे, पण मुलांकरता एक व्हिडिओ पाठवायचा होता आणि ते कात्रण मला सापडलं नाही. हरकत नाही, पण एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांबरोबर दैनिक सकाळच्या मुख्य पानावरती तुझं छापून यावं, किती छान वाटलं ना मला. 6 वाजता, सकाळी 6 वाजता ते वर्तमानपत्र मी बघितलं. विंदांबद्दल काय, आता विंदांबद्दल म्हणजे त्यांच्या कवितांबद्दल काय बोलावं, तुला कितीतरी कविता मुखोद्गत आहेत. पण आपला जसा विंदांशी आपला ऋणानुबंध कागदाद्वारे जुळला आणि नंतर आपल्याला कळलं की आपल्याच नातेवाईकांमध्ये तेजसचे ते काहीतरी म्हणजे आरती, आरती आणि तेजस, तेजसच्या आईचे ते आजोबा आहेत आणि तेजसच्या आईने त्यांना प्रत्यक्ष पाहिलं, हे जेव्हा तुला मला कळलं तेव्हा किती कुतूहलाने, किती कौतुकाने, किती प्रश्न विचारले तू तेजसच्या आईला. असं सगळं आहे हे साहित्यावरचं प्रेम जे आहे. आणि याच्यातनं जे अवतरतं, याच्यातनं जे उतरतं आणि मग ते असं प्रकाशित झालं की मग ते रसिकांपर्यंत पोहोचतं. आता मी माझ्या मनीचं काही बोलण्यापेक्षा माझ्या हाताला जो जो कागद लागेल, आता मला हे कळतंय की मी एक जो कागद हातात घेणार आहे त्यामुळे विचारांची शृंखला जी आत्तापर्यंत टिकून होती ती ती इथून पुढं नाही टिकणार. कारण काय, की माझ्या हातात कुठला कागद लागतोय मला नाही माहिती. पण मी त्यातल्या त्यात मी असं करतो की तुझ्या गौरवार्थ ज्यांनी ज्यांनी लिहिलं त्या कागदांचा ओझरता स्पर्श करतो. मग माझ्या हातात पहिलं पत्र आलंय आता, की ज्या एका संस्थेकडे मी अत्यंत आदराने बघतो, ती म्हणजे सत्कार्योत्तेजक सभा, मुक्तद्वार वाचनालय धुळे. त्यांनी तुला लिहिलंय कुमार पियुष रामकृष्ण बिडवई सो, सो म्हणजे साहेब. ते तुला लिहिलंय का मला लिहिलंय, ओके. आणि ते छान त्यांनी असं तू काव्यसंग्रह दिल्याबद्दल आभार मानलेले आहेत. काही पाकिटं दिसत आहेत, त्या पाकिटांवरती रकमा दिसत आहेत, पण आतमधल्या रकमा कोणी काढल्यात भामट्यानी काय माहीत नाही. मी काढल्या असाव्यात, असो, हरकत नाही. तर नंतर काय, काव्यधारेचा एक आमंत्रण पत्र आहे, त्याच्यात अगदी छापील तुझं नाव लिहिलं आहे, पियुष बिडवई. बाकी सगळे आपले अविनाश धम्मपाल, निलेश, यामिनी दळवी, ही मंडळी तर आहेतच. आणि उद्घाटक अर्थात तुझे आवडते सुप्रसिद्ध कवी डॉक्टर दासू वैद्य त्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. सरस्वती भुवननी तुला शुभेच्छा दिल्या होत्या. हे बघ 2013च्या शुभेच्छा आहेत. त्याच्यानंतर पत्रांमध्ये जर म्हटलं तर सिद्धहस्त लेखक आपले अण्णा जहागीरदार म्हणजे नाशिकचे आजोबा, यांचं अक्षर किती छान आहे. शब्द काय कुठून यांना शब्द स्फुरतात मला आश्चर्य वाटतं. पण त्यांनी त्यांनी सुद्धा तुझ्या काव्यसंग्रहाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. आणखीन काय सांगू, एक एक अत्यंत, आता ह्या एक पत्र मला जे सापडलंय, पत्र नाही म्हणता येणार त्याला, ती कविता तुझ्या गुरुनी केली आहे बाबा. म्हणजे आता ही सही मला ओळखू येत नाही, पण मी प्रयत्न केला आहे. मला सहीवरून नाही ओळखू आलं, पण मला शब्दांवरून ओळखू आलं की हे पंडित विश्वनाथ दाशरथे सर यांनी ही कविता तुझ्याकरता लिहिलेली आहे. सभुश्री तुला जेव्हा मिळाला होता, मी 2 ओळी फक्त वाचतो, मी त्याचा फोटो टाकणार आहे. चैतन्याच्या आत्मचिंतनी उपजे अक्षर सरिताजी, प्रसवुनिया त्या अक्षर दिव्या, मिरवे जननी शब्दाती, भल्या पहाटे मंगलकाळी दवबिंदूंच्या मौक्तिक राणी, स्वत्वतयांचे प्रोक्षण करुनी प्राक्तन लिहिले नवथर कोणी. क्या बात आहे यार. दीर्घ कविता आहे, हिचा फोटो मात्र मी आठवणीने टाकणार आहे. म्हणजे मी 2-4च ओळी वाचून ज्या रसिकांचा
रसभंग झाला असेल त्यांना ती वाचायला मिळेल. आणखीन काय सांगू, आकाशवाणीने बाबा 2 कार्यक्रम तुझे जे घेतले आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा तो हे पकडून संदर्भ लक्षात घेऊन मी अगदी पुणे आकाशवाणीपर्यंत धडक मारून पंडित विश्वनाथ दाशरथींनी तुझ्या ज्या कविता गायल्या त्या त्यांनी वाजवाव्यात किंवा रसिकांकरता खुल्या कराव्यात असं मी आग्रही निवेदन पुण्यापर्यंत गेलं. ते मंजूरही झालं. पण काय प्रशासकीय यंत्रणा मला कळत नाही. मी पुन्हा जाणार आहे, बघूयात. आता अनेकांनी आता काय सांगावं, आज एक सकाळचा एक मी जवळजवळ 25 मिनिटे एका फोनवर बोलत होतो आणि तो फोन होता संयोगिता काटकर या माऊलीने. तुझा तो तो संदर्भ राहिलाच आहे. आणखीन पद्मजा वासुदेव हा एक संदर्भ आहे, तो मोठा संदर्भ आहे. पण त्यांच्या हितगुज करणाऱ्या कवितांमध्ये तुझ्या कविता आल्या. त्या संयोगिता काटकर मॅडमनी ते काय म्हणतात, मोठं पत्र तुला पाठवलं ते मी व्हॉट्सअपवर टाकलं आहे. आणि मी आत्ता बोललो ते सौ पद्मजा वासुदेव ही एक अशी जगावेगळी वेडीबाई आहे बाबा. सगळ्यांच्या कविता एकत्र करते, स्वतःच्या खर्चाने एकत्र करते, त्या प्रकाशित करते. आणि काय फक्त काव्यावरचं, कवितांवरचं, कवींवरचं, कवयित्रींवरचं प्रेम याच्या पलीकडे काही नाही. मी प्रत्यक्ष भेटलो त्यांना, मला समाधान वाटलं. तुला भरून भरभरून आशीर्वाद त्यांनी सांगितलेत. त्याही गोष्टीला आता 2-2.5 वर्ष होऊन गेलेले आहेत. आत्ता फक्त हितगुज करणाऱ्या कवितांमध्ये तुझं नाव वाचत असताना मला आनंद अशा करता होतोय की ज्या काही कवींच्या लेखनाकडे बघून, त्यांच्या शैलीकडे बघून तू वाटचाल सुरू केली. आता याच्यात जवळजवळ 100 नावं आहेत. ती नावं घेणं शक्य नाही. पण 4-2 नावं घेतल्या वाचून मला राहवत नाही. मंगेश पाडगावकरांचं नाव आहे पियुष याच्यात. म्हणजे प्रस्थापित कवींच्या कविता आणि कवितेची वाट नव्याने चोखा नव्याने चालणारी ही तुम्ही पोरं, अशा कवितांचं संकलन. स्पृहा जोशीची कविता आहे, मंगेश पाडगावकरांची आहे, शांता शेळके बापरे बाईंची कविता. आणि काय सांगू किती मोठमोठ्या लोकांची. म्हणजे जो लिहितो तो मोठाच. आपला हा पठाण आहे अय्यूब, पैठणचा अय्यूब पठाण लोहगावकर, खूप मोठी माणसं आहेत. प्रदीपजी निफाडकर आहेत. सगळी नावं नाही घेऊ शकत मी. पण सगळ्यांचंच त्या निमित्ताने मी अभिनंदन करतो की व्यक्त होता आलं, तुम्हाला व्यासपीठ मिळालं. पद्मजा वासुदेवांनी स्वतंत्र पत्र तुला दिलेलं आहे. मी पाहत होतो की याच्यामध्ये या सगळ्या प्रमाणपत्रांमध्ये की तू काय गोळा करून ठेवलंयस. पाहिलं मी असं, काय तू तसं काही नाही. मला तू गोळा केलेले 3 कागद फक्त इथे सापडले. त्याच्यातले दोन तुझ्याच एक एक तुझी कविता आहे. काळोखा हा पसरे पहा, गाती निराशा पारवे, अजुनी परी माझ्या उरी हे सूर्यवंशी काजवे. दादांनी म्हणजे पंडित गझल नवाज भीमराव पांचाळेंनी सुरेश भटांनंतर मराठी गझल या मराठी गझल साम्राज्याच्या 250 कारांच्या गझला समाविष्ट आहेत. आणि त्यांनी ती गझल त्याच्यात समाविष्ट केली. हे प्रमाणपत्र आहे पियुष तुझ्या गझलेला की ती वृत्तात आहे. आणि बाकी सगळे मापदंड तिला जे त्यांनी ताहून सुलाखून पाहिल्याशिवाय दादा हातच लावत नाही. दादांचं परखड मत आहे की कविता तुम्ही कशाही करा, मुक्त छंदात करा, त्याला मीटरमध्ये बसवायचं असेल तर बसवा किंवा नका बसवू. पण गझलांच्या बाबतीत मी तडजोड करणार नाही. गझल ही 5 कडव्यांचीच असली पाहिजे. गझलेच्या अक्षरांबद्दल मी तडजोड करणार नाही. गझलेमध्ये रदीफ काफिया चुकला तर मी क्षमा करणार नाही. हा आग्रह आहे. आणि म्हणून गझलेचं पावित्र्य टिकलेलं आहे आणि तुमच्यासारख्या नवीन गझलकारांनी टिकवलेलं आहे. तू आणखीन काहीतरी दिसलं मला इथे, बाप रे, भास्कराचार्यांची कदाचित तू यूट्यूबवरनं काढली असेल. पण बारीक 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 बरंच काही काही लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे बाबा, आता याच्यावर तारीख नसल्यामुळे कुठल्या वयात एवढं तू तपशीलवार माहिती मिळवत होतास माहीत नाही. त्याच्यानंतर एक गणितज्ञ आहे, कोण असते श्रीनिवास, थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगार. 22 डिसेंबर, आता कुठली तारीख माहीत नाही पण त्यांचा जन्मदिन होता. चला या निमित्ताने त्यांनाही मी आदरांजली, श्रद्धांजली वाहतो.
दिलीप गोटखिंडीकर यांचा हा लेख आहे. हा तू जपून ठेवला होता, मी तुझ्याकरता आता हा पुन्हा जपून ठेवतो. बाकी काय सांगू आणखीन. आता थोडंसं जर आम्ही इथले जर तुझे गौरवाचे पत्र संपले असतील तर मी मात्र तुझ्या आता या वर्तमानपत्रात म्हणजे वर्तमानपत्राची जी कात्रणं आहे ही कात्रणं थोडीशी बघणार आहे. आणि कळसाकरता परत मी पंडित गझल नवाज भीमराव पांचाळे यांचं नाव इथं बाजूला ठेवलेलं आहे. असो, तर आणखीन एक काहीतरी तू छानसा अर्ज 10 ऑगस्ट 1912 साली लिहिला होता. तो अर्ज सुद्धा कवितेत लिहिलाय की प्रतिवर्ग शिक्षक रसिक असल्यास. अरे, शिक्षकाबद्दल असं लिहितोस. डोके दुखीने पुन्हा एकदा डोके काढले वर, कपाळ माझं कपाळ करंट ताप देतो ज्वर, पाठीचं हे दुखणं भयानक सोडत नाही पाठ. काय श्लेष साधलाय मित्रा. मानेमुळे मानहानी झाली होतच नाही. अरे वा वा वा. असं काय म्हणजे वेडं व्हायचे काम आहे ते सगळे. असो, त्याच्यानंतर मधल्या काळातला आपला एक छोटासा एक उल्लेख त्याला स्पर्श करतो. आपण जे भाषा भगिनी धाम हे एक युनिट उभारलेलं आहे, याच्यामध्ये तुला पियुष जाणीवपूर्वक असा बाजूला ठेवला. एक तर तू पुण्याला होतास, कामं फारशी केली नाही, पण प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी मात्र तू राबलास. पण तरीही कुठेही सत्कार देण्याकरता, घेण्याकरता, निवेदनाकरता, सूत्रसंचालनाकरता, सूत्रसंचालन करण्याकरता निलेश चव्हाणसारखा सिद्धहस्त माणूस इतका छान असताना मी नाही कुणाला संधी देऊ शकत. तरी पण आपलं एक पुत्री प्रेम म्हणून, आणि नाही शरावी करतेच छान, तिने 26 सेकंदामध्ये काय आभार प्रदर्शन केलं त्या कार्यक्रमाचं. पण तुला मात्र मी जाणीवपूर्वक समोर येऊ दिलं नाही. पण त्या पूर्ण कार्यक्रमातला बाळा तुझा जो अबोलीचा वावर होता, म्हणजे खरं म्हणजे तू फक्त श्रमत होतास. म्हणजे तुझ्यासारख्या सिद्धहस्त कवीला मी पडदे लावणे, खुर्च्या ठेवणे, ब्रेकफास्ट आणायला पिटाळणे अशी कामं तुला सांगितली. पण तू ते काय आता ते तुझं व्यक्तिमत्व बोललं तर ती स्तुती वाटेल, ते कौतुक वाटेल, मला तुझ्याकडनं काहीही नको आहे. पण आता मी हे माझ्या मुलाबद्दल बोलत नाहीये, अशा एका कवीबद्दल बोलतो की जो वयाच्या 22व्या वर्षी अशा एका पोक्ततेला पोहोचलाय की काय सांगू. आता मी थोडंसं जरा, अरे बापरे 17 मिनिट झालेत, मी वर्तमानपत्रांना थोडासा स्पर्श करतो. समाजसेविका, ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांची स्वाक्षरी घेण्याकरता कन्नडला अण्णांचं बोट धरून जवळजवळ 1.5 तास मी रांगेत उभा होतो. आणि माझ्यासमोर फोटो आहे सकाळमधला दैनिक सकाळमधला फोटो आहे. सॉरी, हा लोकसत्तेतला आहे, हा दैनिक सकाळमधला नाही आहे. आणि मेधा पाटकर तुला बक्षीस देत आहेत. आणि ही बातमी सगळ्याच वर्तमानपत्रात छापून आली होती. त्यामुळे प्रत्येक वर्तमान म्हणजे विस्तार भयापोटी मला, मी सगळ्या पेपरचा उल्लेख टाळतो. आमचे मित्र औरंगाबाद 13 जून 2012चा हा पेपर आहे. हे वर्तमानपत्र आहे लोकमत. आमचे मित्र शांतीलाल गायकवाड यांनी तुझ्या एका अस्वस्थ रजनीला या पुस्तकाचं परीक्षण केलं होतं. ज्ञानदेवे विषय योजिला, नामदेवे आशय योजिला, एक नाथा काय चुकलंय माहित नाही, दिधला आकार तुकोबाने दिधले अलंकार. काय बाबा कठीण आहे काय, कसं यार, या कुठल्या वयात काय लिहिलंयस. त्यांनीच लिहिलंय. हा, शांतीलाल गायकवाड अप्रूपमध्ये परत त्यांनी लिहिलंय 19 जून 2011. म्हणजे हो, यांनी काव्यसंग्रह प्रकाशित होण्याच्या अगोदर लिहिलेलं आहे. आणि हे काव्यसंग्रह प्रकाशित झाल्यानंतर असा क्रम चुकतो बघ. असू द्या. त्याच्यानंतर आणखीन कुठे काय आलंय, पियुष बिडवईचे यश वाचन उत्तेजन स्पर्धेत 2रा क्रमांक. जाऊ द्या, हे कवितांशी संबंधित नाहीये, ही बातमी मी वाचणार नाही. त्याच्यानंतर ठीक आहे, सभू नाट्य महोत्सवाची फिरती ढाल, नाटकातही कामं केलेत. वा, गुड. काय काय पियुष बिडवई, सावनी विटेकर, मयुरी सावंत, प्रतीक जाधव आहे, अशी 25 लोकांची यादी आहे. त्या सगळ्यांचं अभिनंदन. माझ्या हातात आता कात्रणं भरपूर आहेत, पण मी सिलेक्टिव्ह घेतो. 27 फेब्रुवारी, अर्थात कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. स्नेहल चिपाटेनी यीन कट्टा तिचाच होता,
तिने म्हणजे येन म्हणजे YYIN, याचा लॉंग फॉर्म यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क असा आहे. आणि त्याच्यात तुम्ही लिहिलंय की लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, तरुण कवी पियुष बिडवई आहेत. मग खाली खळीकर मॅडम आहेत आपल्या, धोंड सर आहेत, धोंड सरांची प्रतिक्रिया आहे, बाबा भांड सरांची, माय गॉड, आणि डॉक्टर उल्हास शिवरकर, प्राचार्य डॉक्टर उल्हास शिवरकर यांची ही प्रतिक्रिया कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी, जागतिक मराठी भाषा दिनाच्या दिवशी हे एवढ्या सगळ्या लोकांनी शुभेच्छा दिल्या. तर पियुष बिडवेंची शुभेच्छा छायाचित्रासहित आमचं नाव, मी याच्यात शोधत होतो अरे की माझा कुठे फोटो आहे का, माझं नाव कुठे आहे का. बरं, तुझं नाव सुद्धा पियुष बिडवे असं येत जाईल, येत असे. पियुष रामकृष्ण बिडवे मी लिहून द्यायचो, पण ते बापाचं नाव गाळत होते. पण हो, सापडला, माझाही एक फोटो सापडला. त्याचा संदर्भ फार काही गौरवाचा नाही आहे. दैनिक सामनाचा वर्धापन दिन होता आणि आम्ही चिपाटे गुरुजी, मनोज चव्हाण, बोचरे सर यांचं बोट धरून त्या कार्यक्रमाला गेल्यामुळे माझा एक फोटो आलाय. रामकृष्ण बिडवे, संजीव बोचरे, सुनील चिपाटे, मनोज चव्हाण आणि आपल्या संजय राऊतांच्या बाजूला उभं राहून फोटो काढलाय. क्या बात आहे. चल, हरकत नाही, माझं काहीतरी तर आलं बोटभर. आणि आता मी जे म्हटलं कळसा करता जे नाव राखून ठेवलंय ते म्हणजे पंडित गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी पुण्यनगरीमध्ये दर रविवारी, दादा पुण्यनगरीमध्ये लिहायचे. आता तो काळही मला आठवत नाही, कारण तेच कात्रण नेमकं माझं मिसप्लेस झालंय. तर दादांनी पुण्यनगरीमध्ये तुझ्या गझलेबद्दल लिहावं, आणि त्यांनी मला तो मेल केला होता. पण मला ते मेल फिमेल हा प्रकार काही कॉम्प्युटरशी कधी संबंधच आला नाही. आणि त्याच्यात त्यामुळं, आणि या वयात मी कॉम्प्युटर शिकणं पाप समजतो पियुष. पण ते आहे, जपून ठेवलेलं आहे. मामा आजोबांना, आणि ते मुंबई आवृत्तीमध्ये आलं होतं. मग मामा आजोबांनी म्हणजे संतोष मामांनी ते कात्रण मिळवलं होतं. आता हरकत नाही. दादांबद्दल जर मी बोलत गेलो तर आत्ताच 22 मिनिट झालेत. 22व्या वाढदिवसाला 22 मिनिट खूप झाले. फक्त एवढंच सांगतो की या माझ्या शुभेच्छांसह, आशीर्वादांसह तुला मी, आपण जे भाषेकरता काम करतोय, तर याच्यात मी अनुक्रम मी फटफट फटफट फक्त नावं घेतो. संतोष जहागीरदार अध्यक्ष, पियुष बिडवई सरचिटणीस, निलेश चव्हाण कार्याध्यक्ष, शर्वरी कुलकर्णी कोषाध्यक्ष, डॉक्टर सौ अश्विनी यार्दी मुख्य समन्वयक, श्रीरंग साळजोशी, विनायक दास, पैगंबर शेख सरचिटणीस, सहचिटणीस, धम्मपाल धम्मपाल जाधव सहकार्याध्यक्ष. आणि मावड्याचा फोटो तिथे शरईचा, तिच्याकडे पद काहीच नाही, पण शी कॅन कंट्रोल एव्हरीथिंग. सिटिंग बिहाइंड द कर्टन शी कॅन डॅमेज ऑर मॅनेज एनिथिंग. आणि आणखीन बाकी काय, आपल्या भाषा भगिनीमध्ये आपले देवेंद्र काका आहेत, सुनील चिपाटे आहे, बाळू काका आहे, बाळकृष्ण कुलकर्णी, मयूर दादा आहे, आकाश आहे, बालाजी लांडे आहे. या सगळ्यांना घेऊन एक काम करायचं आहे. मग अनेकांचे लेख ह्याच्यात आहेत. ह्या सगळ्यांच्या वतीने, या सगळ्यांच्या तर्फे तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. आणि या सगळ्यांनी तुझ्याकरता मिनिट मिनिट, दीड दीड मिनिटाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या जर मला याला जोडता आल्या, त्या जोडतो. आणि परत आदरणीय प्रकाश पाठक, धुळे, धुळे म्हणूच नाही त्यांना, अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत ओळखतो. त्यांनी ज्या शुभेच्छा, त्यांनी जे आशीर्वाद तुझ्या काव्यसंग्रहाच्या दिवशी, काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या दिवशी दिल्या, तेवढं वाक्य बोलतो आणि थांबतो. ते असं म्हणाले होते, लेकरा मोठा हो, लेकरा मोठा हो, पण मोठा झालास असे मानू नकोस. तुझ्यावरच्या संस्कारांमुळे तू तसे मानणार नाहीस, हा विश्वास आहे. त्या विश्वासाला सगळ्यांच्या साक्षीने समोर ठेवतो आणि माझ्या वाणीला मित्रा पूर्ण विराम देतो. जीवेत शरदशतम, जीवेत शरदशतम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.